बीडच्या कुटे ग्रुपच्या सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे। ज्ञानराधा घोटाळा प्रकरणामध्ये एक नवी माहिती समोर आलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 2000 ठेवीदारांचे जॉब नोंदवून घेतलेले आहेत। त्याचबरोबर या संस्थेचे उपाध्यक्ष असलेले यशवंत कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा वैभव कुलकर्णी यांना पुण्यामधून पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना न्यायालयामध्ये देखील हजर करण्यात आलेला आहे। या संदर्भात तपास कुठपर्यंत आलेला आहे, ठेवीदारांना ठेवी कधीपर्यंत मिळू शकतात, त्याचबरोबर कुटे ग्रुपची संपत्ती जप्त करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे, त्याचा लिलाव होणार आहे का, या संदर्भातली सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत 2000 ठेवीदारांची आर्थिक गुन्हे शाखेकडे जबाब नोंदवून आपल्या ठेवीची माहिती दिली आहे। पोलिसांनी पुण्यामध्ये अटक केलेल्या पतसंस्थेच्या उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी व मुलगा वैभव कुलकर्णी यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते। न्यायालयाने दोघांनाही 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। बीड येथील कुटे उद्योग समूहावर नोव्हेंबर 2023 मध्ये प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली होती। यानंतर सुरेश कुटे अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये ठेवी काढण्यासाठी ठेवीदारांची मोठी गर्दी झाली होती। आठवडाभर ठेवी परत न मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती बिघडली होती आणि पतसंस्था अडचणीमध्ये आली होती। तेव्हापासून सुरेश कुटे केवळ पैसा देण्याचे नियोजन सुरू आहे। परदेशातून आपल्या उद्योग समूहात गुंतवणूक येत आहे। 10,000 कोटीची ही गुंतवणूक असून त्यातून ठेवीदारांच्या ठेवी मिळणार आहेत असे सांगत होता। 9 महिने ठेवीदारांनी त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवला, मात्र कुटे ठेवी परत करण्यात असक्षम असल्याचे लक्षात आल्यानंतर ठेवीदारांनी कुटेसह संचालक मंडळ कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे सत्र सुरू केले होते। मागील काही महिन्यांमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणात बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 42 गुन्हे नोंद झालेले आहेत। 2 महिन्यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने सुरेश कुटे व संचालक आशिष पाटोदकर यांना पुण्यातून अटक केली होती। दरम्यान पतसंस्थेचा उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी व त्यांचा मुलगा वैभव कुलकर्णी हे गुन्हा नोंद झाल्यापासून फरार होते। त्यांना शुक्रवारी पोलिसांनी पुण्यामध्ये अटक केली आहे। पुण्यातून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते। बीड शहरामध्ये झालेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केलेली आहे। त्या दोघांनाही न्यायालयाने 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। ज्ञानराधा घोटाळा प्रकरणानंतर जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे नोंद झालेले आहेत। अर्चना कुटे यांना अद्याप अटक झालेली नाही, त्यामुळे ठेवीदारांमधून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे।